तुझे विनंती करू गणपती विद्यालय सादरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती परा चिंता क्लेश दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणायका वनमुखा भक्ता तोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र देते नंदो राजा तया कविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर नवीन वरदे ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. राजा रावणानं भगवान शंकराच्या आदेशानं यज्ञ करण्यासाठी सुरुवात करतोय. विधियुक्त स्नान संध्या केले, ब्राह्मण देवतांना वंदन केलं आणि यज्ञासाठी बसतोय. देवोळी धन्य संपत्ती नाना रत्नांची जाती विचित्र वसने द्विजाप्रती लंकापती अर्पित अर्पित नाना रत्नांच्या जाती, नाना प्रकारचं धन धान्य. कारण जीवनामध्ये यज्ञ करत असताना साधू संतांना ब्राह्मण देवतेला दान दिल्याशिवाय आणि कोणता तरी त्याग केल्याशिवाय यश मिळत नाही, हा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं अनुकरण रावण सुद्धा करतोय. प्रत्येक ब्राह्मणांना त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. आणि मग काय करतो, करोनिया स्वस्तांत करण सांडुनिया मोहमान पुत्रादि शोक दारुण तुही जाण सांडिला. राजा रावणानं पहिली गोष्ट त्या ठिकाणी अंतःकरण स्वस्थ केलं. कारण चित्त स्वस्थ, मन स्वस्थ असेल तर कोणतीही गोष्ट करणं शक्य आहे. कारण सर्व गोष्टीचं साधन मन आहे. अंतःकरण शुद्ध असेल तर गोष्टी करता येतात. अंतःकरण शुद्ध केलं, स्वच्छ केलं आणि तो त्या ठिकाणी काय करतोय, कशा पद्धतीमध्ये पुत्र मोहात त्याग करून, धनधान्याचा मोह त्याग करून एक राजा आसनस्थ बसतोय असं सांगतात. रावण श्रीरामाचा भक्त रामी प्रेमात्यंत अंतरी अनुरागात्यद्भुत तिर्या रक्त सबाह्य. आणि नाथ महाराज सांगतात की रावण श्रीरामाचा भक्त आहे, खरं पाहता शत्रू आहे. आणि शत्रुत्व करण्याचं कारणच राम मिळवणं हे आहे. कारण मित्रत्व करू की शत्रुत्व करू, मिळवणं राम हा उद्देश रावणाचा आहे. आणि रामचंद्र प्रभूंच्या चरणी अनुरक्त असलेला रावण, बाह्य त्याचा धर्म विचित्र आहे. त्यामुळे अतिशय अभिचारपणे रक्ताने लालबुंद अशा प्रकारची वस्त्र परिधान केलेली आहे. आणि रावण लालबुंद दिसतोय असं सांगतात. रक्तवस्त्रे परिकार रक्तमाळा विचित्र यज्ञोपवेत रक्तांबर अत्युग्र आवरण पूजा. अति उग्र अशा प्रकारची आवरण पूजा आहे. रावण यज्ञाला बसतोय. बसत असताना त्याच्या भोवतीचं जे आवरण आहे, आता आपण रामायणाला बसत असताना सुंदर आसन टाकणं असेल
व्यासपीठ घेणं असेल, माईक लावणं असेल, हा आपला सात्विक यज्ञ आहे. राक्षसांचा यज्ञ म्हणजे रक्ता मांसामध्ये बसणं आणि अनेक जीवांची आहुती देणं, अनेक जीवांना मारणं, अशा प्रकारचा विषय रावणाचा आहे. त्याला आताच्या भाषेत कुर्बानी म्हणतात. रावणाचा तोच यज्ञ आहे आणि रावणाची हीच जात आहे. तो त्या ठिकाणी कसा यज्ञ करतोय. रक्त चंदनाची उटी परिका रम्य शिवालय मनोहर हे देव श्रोणी रसशीर होम एकाग्र अरमे. रक्ताची लालगुंड उडी लावलेली आहे. भगवान शंकराच्या मंदिरावरती बसलेला आहे आणि बसून यज्ञ करतोय. ऐका. रक्तांबर नेत्र दारुण करुणिया शिवाचरण दृढ समरे शिवचरण होमविरान अरमे. लालबुंद अशा प्रकारची डोळी, लालबुंद अशा प्रकारची उटी, लालबुंद अशा प्रकारची रक्तात भिजवलेली वस्त्र आहे. यज्ञ पात्राच्या जवळ बसलेला आहे. भगवान शंकराच्या लक्षात घ्या, भगवान शंकर हे सद्गुरू आहेत आणि तमोगुणाचं दैवत आहे. राक्षसांना सुद्धा प्रभू रामचंद्राचीच प्राप्ती करणं अपेक्षित आहे आणि सज्जनाला सुद्धा प्रभू रामचंद्राचीच प्राप्ती करायची. वारकरी संप्रदायाचे गुरु सुद्धा भगवान शंकरच आहेत. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य आणि राक्षसांचा सुद्धा जो देव आहे तो भगवान शंकराचीच पूजा करतात, पण ती तमोगुणानं करतात, आपण सत्वगुणानं करतो. आपल्याला सत्वगुणाचं मूळ अधिष्ठान असणाऱ्या भगवान विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्राची कृपा पाहिजे आणि राक्षसांना सत्वगुणाचं अधिष्ठान असणाऱ्या प्रभू रामचंद्रकडून मृत्यू पाहिजे. पण दोन्हींचाही गुरु कोण आहेत तर भगवान शंकर. ते पदाचा विचार करतात, तमोगुणाची आराधना करतात आणि आपण सत्वगुणी असणाऱ्या परमात्म्याचं अधिष्ठान स्वीकारून भगवान शंकराची आराधना करत प्रभूशी एकरूप होत असतो. असो या ठिकाणी राजा रावण त्याच्या विकृत धर्माच्या पद्धतीनं आराधनेला बसलेला आहे. अति उग्र पूजा यज्ञ राखावया उदाम करिता रावण राजा बळ समाजा परिसापा. अतिशय उग्र अशा प्रकारचा यज्ञ रावण करतोय. कारण आपण यज्ञ करणार म्हणजे सुंदर. मग आपला धर्मच सुंदर आहे. कीर्तनाची सुरुवातच होते सुंदर ध्यानापासून किंवा रूप पाहतापासून. आपला धर्मच सुंदर आहे. माणसं सुंदर दिसावं म्हणून अलंकार परिधान करतात, सुंदर दिसावं असं घर बांधतात, सुंदर दिसावे असे कमान मंडप चौक, प्रत्येक गोष्ट सुंदर दिसावी अशी असते. राक्षसाची प्रत्येक गोष्ट व्याकुळ दिसेल, भीती उत्पन्न होईल अशा प्रकारची असते. राजा रावण यज्ञाला बसलेला आहे. अतिशय उग्रेश प्रकारचं वेश धारण केलेला आहे. अतिशय उग्रेश प्रकारे क्रूरपणे तो कसा यज्ञ करतोय श्रवण करा. स्वस्तरावया अंतकरण समीपानंदाचे आवरण या माझी मन गालिता गान विक्षेपापण निगुण शके. आणि राजा रावण यज्ञ करत असताना त्या ठिकाणी त्याच्या जवळ जे आवरण आहे ते आनंदाचं आवरण आहे. कसल्याही प्रकारचं विक्षेप निघणार नाही, विक्षेप होणार नाही. अतिशय शांतपणे त्या ठिकाणी रावण यज्ञ करत असतानाच पहिलं आवरण आखतोय. सेवित दुरा परीर पूर्ण मोहाचा दारुण समीप पावता पारिके जन मोहे निमग्न स्वय होते. मोहे निमग्न स्वय होती, पारखे जण मोहानच त्या ठिकाणी मरतील. अशा प्रकारचं आवरण दुसरं आहे. आणि खरं आहे आताच्या राक्षसांचंही हेच आवरण आहे. त्यांच्या जवळ गेलं चांगला दाढी चोळायला लागतो महाराज.
आणि तो आपलाच वाटतो. कारण राक्षसांचं हे दुसरं आवरण आहे, त्यांचं तपश्चर्या करत असतानाच, यज्ञ करत असतानाच. आपली शेवटी आपलीच परमार्थ कार्य बंद करण्यासाठी उड्या मारतात. तिकडं मात्र म्हणतात चलू द्या चांगलं आहे. का? राक्षसांचं हे मोहाचं दुसरं आवरण आहे. राजा रावण अशा प्रकारचं मोहाचं आवरण टाकतोय की शत्रुपक्ष जवळ आल्यानंतर त्याला रावण आपला वाटेल अशा प्रकारचं मोहाचं आवरण. मोह म्हणजे अंधार बरं का. अंधारात शत्रू आपला वाटतो आणि मित्र शत्रू वाटतो, अशा प्रकारचं आवरण राजा रावणानं. आणि तेच आवरण आहे सध्या सुद्धा. लोकांना राक्षस भाऊ वाटतात आणि सख्या भावासोबत माणसं भांडणं करतात. लोकांना राक्षस भाऊ वाटतात आणि सख्या बापाला माणसं घराच्या बाहेर हकलतात. याला मोहाचं आवरण म्हणावं, ते अहंकार रूपी रावणाचं. रावण कोण हो? रामाला विसरून ज्याला वाटतं की मी मोठा आहे, या मूर्ख भावनेला अहंकारी रावण म्हणतात. आणि अशा रावणाचं दुसरं आवरण मोह आहे असं सांगताय. जे आवरणी प्रवेशता मार्ग भुलले स्वधर्मता कार्य ठवारते सर्वता मोह विनग्नता स्वय होय. मोह निमग्नता स्वय होय. मोहाच्या आवरणाचं नाथमहाराजांनी विश्लेषण केलं की त्या आवरणामध्ये गेल्यानंतर माणसं स्वतःच्या धर्माला म्हणजे स्वधर्माला विसरतात. आणि खरंय, आमचे गल्ली बोळातले जरा पांढरे कपडे घातले की निघाले फादर आणि चादर. येड्याचा धंदा. कोणी फादरकडे जातं तर कोणी चादरकडे जातं. आई शपथ सांगतो, फादर आणि चादर दोन्हींचा ग्रँड फादर आहे जय श्रीराम. कोण आहे? जय श्रीराम. सर्व जगाचा बाप राम आहे. आणि त्या रामाला सोडून जो अज्ञानी जीव मोहात पडतो, तो स्वधर्माला विसरतो. जी मंदिरावर येत नाही, कुठेही जाते, काहीही करते, कशावरही डोकं टेकतात. तुकाराम महाराजांची भाषा काय? तुका म्हणे आम्हा अनिका संकल्पे आघवीच पापे घडतील. जगाच्या पाठीवर तुम्ही बाप दुसरा म्हणलं तरी पाप लागायचं नाही, पण देव दुसरा म्हणल्यानंतर जगातली सगळीच पाप लागतात. देव दुसरा नाही, राम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच राम, ही व्याख्या आहे. आणि या व्याख्येचा विसर तेव्हा पडतो ज्यावेळेस व्यक्ती अहंकारी होतो. अहंकाराचं आनंदाचं अधिष्ठान हे पहिलं आवरण आहे आणि मोहाचं हे दुसरं आवरण आहे. आणि दुसऱ्या आवरणात अडकला तो रामापर्यंत पोहोचू शकत नाही असं सांगतात. तिसरी संकल्पाची नदी रावणे निर्मिली मंत्रसिद्धी जिच्या संकल्पाची अवधी स्वयंविधी पावेना. आणि तिसरं आवरण त्या ठिकाणी राजा रावणानं अशा प्रकारचं निर्माण केलेलं आहे की स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा त्या आवरणाबद्दलचा संकल्प लक्षात येणार नाही की कसं आवरण आहे, किती खोल आहे. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाला जे कळत नाही ते आपल्याला कळेल का? नाही कळत महाराज. त्यामुळे आपण एकच करणं संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलंय. महाराज ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, संतांनी सांगितलंय हरिकीना सौजन्य नेणे काय. महाराज त्याच्या घरी जाऊ नका, त्याच्याशी नातं सोडू नका जो जय श्रीराम म्हणत नाही. किती सोपी गोष्ट संतांनी सांगितली आहे, पण आमच्या ते लक्षात येत नाही. कारण आम्ही अहंकाराच्या अधिष्ठानारूपी रावणाच्या संभ्रमात अडकलो. ब्रह्म जाणायचं असेल तर भ्रमातून निघता आलं पाहिजे. आणि भ्रमातून निघू शकत नाही ब्रह्मदेव सुद्धा. एवढं बलाढ्य आवरण राजा रावण तिसरं टाकतोय. कोणतं? लक्ष द्या. संकल्प विकल्पांत वा. गमनागमन न कळे ते युद्धमात विसरती. तिसरं आवरण आहे ते संकल्पाचं. वैराला कळत नाही की हे संकल्प विकल्प भेदावा कसा. कारण
मनामध्ये मन विचार करत महाराज बोलतात ते माणसाला खरं वाटतं आणि पुन्हा म्हणतो हा काय मी बोलत असतो याला म्हणावं विकल्प. शत्रूला शत्रू मान्यच न करणं, शत्रू अंतःकरणात कोण आहे हे जो लक्षात आणू शकत नाही तो युद्ध काय लढेल. आणि आजकाल बुका ठोकणारे जेवढे पैलवान आहेत त्यांना शत्रू मित्रांचा फरकच कळत नाही. त्याला माऊलींच्या भाषेत म्हणावं आंधळ्या गरुडाचे पंख कोण उपयोगाचे. आंधळ्याला गरुडाचे पंख आहेत पण कोणीकडे उडायचं त्याची दिशा माहित नाही, दगडाला आपण तोच मरतो. तशा प्रकारचं जे संतांच्या संगतीत येत नाही, शत्रू कोणाला म्हणावं मित्र कोणाला म्हणावं याची परिभाषाच व्यक्त होत नाही. आणि जिथंही परिभाषा व्यक्त होत नाही तिथं लढण्याचा विषय संपतो. हे रावणाचं तिसरं आवरण आहे ज्याला संकल्प आणि विकल्प म्हणतात. आणि निर्विकल्पपणे संतांच्या चरणी जर स्थिर राहिलं तरच प्रभू रामचंद्राच्या संगतीत जीव जाऊ शकतो. अन्यथा रावणाचं जे तिसरं आवरण आहे यात जीव अडकल्याशिवाय राहत नाही. कारण हे तिसरं आवरण ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. कारण ब्रह्मदेवाचा बाप म्हणजे प्रभू रामचंद्र स्वतः भेटू शकतात असं सांगतात. ऐसे कठीण तिसरे आवरण चौथा धंदा मारुतदान अंगी लागता चिपूर्ण अंगी बघना होय प्राणी. आणि चौथं आवरण सांगतायत. लक्षात घ्या बरं का, मी कथा सांगत असताना आताच्या राक्षसांशी कंपॅरिझन मध्ये सांगतोय. कारण शेवटी रामायण हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. प्रत्येक वेळच्या परिस्थितीशी 100% मॅच होणारा ग्रंथ आणि भावार्थ रामायण. तिसरं जे आवरण आहे हे कोणालाच भेदता येत नाही. मग कोण भेदतो? जो स्थिर रामभक्त आहे. आणि ते प्रत्येकाला भेदता यावं म्हणून गावोगाव हनुमंताची मंदिरं बांधली सांगतात. कळलं पाहिजे. गावोगाव हनुमंताची मंदिरं बांधण्याचं एकच कारण आहे हे रावणाचं तिसरं संकल्प विकल्पाचं आवरण भेदता आलं पाहिजे. कारण हनुमंताकडे बघितलं की माणसाला कोणत्या देवाचं भजन करावं याची अक्कल येते. पहिली गोष्ट जय श्रीराम म्हणायचं कळतं आणि मग नको त्याचा संग आपोआपच टाळला जातो. पण असो तिसरं आवरण कोणालाही भेदता येत नाही. जे हनुमंताच्या मंदिरावर येत नाही, नमस्कार करत नाही. हल्ली काय झालंय मला, हनुमंताच्या मंदिराला गावोगाव जायला लागले. कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, कोणाच्या डोक्यामध्ये जातीवादाच्या आळ्या आहेत, कोणाच्या डोक्यामध्ये स्वार्थाच्या आळ्या आहेत. आणि स्वार्थानं जातीवादानं व्यतिरिक्त अनेक प्रकारे संभ्रमित झालेला समाज राजा रावणाच्या तिसऱ्या आवरणाच्या भेदनाची संकल्पना सुद्धा अंतःकरणात आणू शकत नाही. आणि राजा रावणाचं चौथं आवरण, राजा रावण हे नाव घेतोय, राक्षसाचं आवरण आहे. हे चौथं आवरण आहे झंझावात वारा. कारण पहिली गोष्ट आनंदाच्या अभिलाषामध्ये मोहात पडल्यानंतर तिसरं आवरण संकल्पाचं आहे. संकल्प विकल्प होत नाही, शत्रू स्थिर होत नाही. चौथं वारं राक्षसाच्या जवळ गेल्यानंतर पुन्हा जवळ जाण्याची हिंमत होत नाही. भयंकर सुसाट वारा असतो. आजकाल आमच्या करोडपतीला मारलं जातं पण भंगारवाला सुरक्षित आहे. त्याचं एकच कारण आहे, त्यांचा वारा आहे. आणि हेच रावणाची आवरण आहे बरं का. पूर्ण आवरण हीच आहे की झंझावात पूर्ण जे वारा आहे म्हणजे राजा रावण स्थिर त्या ठिकाणी त्याचा यज्ञ करतोय. ज्या यज्ञात फलप्राप्ती झाल्यानंतर प्रभू रामाला मारायचं आहे. आणि आताही राक्षसांचा तोच यज्ञ सुरू आहे. त्यांचं सगळं टायमिंगवर आहे. आमच्या टायमिंग विस्कटून गेल्या कारण आम्हाला ही आवरण भेटता येत नाही. असो राजा रावण अतिशय स्थिरपणे यज्ञ करतोय. त्याचं चौथं आवरण झंझावात वारा आहे असं सांगतात. लागता पेटीचा वारा पारक्या उडवी अंबरा कोणारी गुमेली भितरा भूतवारा आवरणी. अद्भुत वारा आवरणी पारख्याला आतच मध्येच येऊ देत नाही. बापरे, आवाज नको, कोण आहे? पारख्याला मध्येच येऊ देत नाही. हा आवरणात चौथा आवरण आहे. आणि खरंय तुम्ही बघा त्यांची तीर्थक्षेत्र जिथं आहे तिथं हिंदूंना पूर्णतः बंधन आहे. आतमध्ये येऊ दिलं जात नाही. पारखिया जे परके आहेत त्यांना अजिबात आत येऊ दिलं जात नाही. कारण
राक्षसांचा यज्ञ सुरळीत चालला की विश्वाचा विनाश करता येतो आणि विश्वाचं संरक्षण करणारा परमात्म्याला राग येतो आणि प्रभू रामचंद्रांनी मारल्यानंतर आपला उद्धार होतो. या भावनेनं राक्षस यज्ञ करत आहे. पाचवे बाह्य प्राण त्यांचे विपरीत चिन्ह जो हेतू पाये जागोण क्षुधा संपूर्ण व्यापिते. आणि पाचवं आवरण सांगितलं रावणाचं कठीण आहे. जो भेदूप आहे त्याला सुधा लागते. म्हणजे रावणासोबत लढण्याचा विचार केला की तो भुकेनं मरतो. आता खरंच आहे की लढायचा विचार जो जो करतो त्याच्या पोटाचंच अवघड होऊन जातो. खरंय का? जो जो खरा विचार समाजाला देण्याचा प्रयत्न करतो समाज त्याच्या पोटावर पाय मारतो. हे रावणाचं पाचवं आवरण आहे. अहंकार रूपी रावण तो प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. स्वधर्माचं संरक्षण करून पाहणाऱ्या प्रवृत्तीला भुकेलं ठेवणं आणि लढण्याची क्षमता संपवून टाकणं. आज कसं आहे महाराज, परधर्मीयांच्या हातातली जी गुलाम आहे त्यांच्याकडे करोड आहे, परंतु स्वधर्माची अपेक्षा करणारे व्यक्ती मात्र पोटाला मोठाले. का? हा कलियुगामध्ये असलेला राजा रावणाच्या अहंकार भावनेचा प्रभाव आहे. आणि पाचव्या आवरणामध्ये कलियुग आहे बरं का. आताचा कलियुग म्हणजे भारत देशातील जवळपास सर्व सभ्य समाज हा या पाचव्या आवरणात अडकलेला आहे. ज्याला शुद्धा त्रषा धर्म कार्य ओरिजिनल करणारा आजही पोट भरणं अवघड आहे. संत तुकाराम महाराजांचा 14वा वंशज आत्महत्या करून मरतोय आणि तुकाराम महाराजांच्या अभंगावर कोट्यवधी कमवणारा एक वर्ग आहे. ज्याला धर्माशी देणं घेणं नाही, पोटाशी देणं घेणं आहे ते कोट्यवधीत आहे. आणि धर्माशी सल्लग सौजन्यता असणारा मात्र अडचणीत आहे. हे रावणाचं पाचवं आवरण जे भेदूप आहे तो शुभाक्रांत अशा प्रकारे सांगतात. आवरण वेद धरिता कोटी आणि वारक सुद्धा होती. वा काही विचार न पडे दृष्टी पडे सृष्टी मूर्तित. आवरण भेद करण्याची भावना मनात आली की त्याच्या पोटामध्ये भूक, क्षुधा आणि तृषा तहानेनं तो व्याकुळ होतो आणि मग मूर्छित पडतो महाराज दणकन खाली. आणि खरंय मोठमोठे महाराज मूर्छित झाले, मेले. धर्मकार्य करणारे प्रत्येक जण वरी गेले, पण त्यांना पोटाची सुद्धा व्यवस्था झाली नाही. हे अतिशय विकृत अशा प्रकारचं पाचवं आवरण राजा रावणाचं आहे असं ग्रंथकर्ते सांगतायत. यज्ञकामया कारणे अतिउग्र पंचावरणे पंचकोश जाते मुरडे रचले रावणे दुर्गेशे. आणि नाथ महाराज सांगतात रावणानं त्याचा युद्ध रक्षण करण्यासाठी त्यांचं टायमाला होण्यासाठी आपल्यात एवढ्या अडचणी आहेत. हे सगळं ऐकलं नाही स्पष्टीकरण मी म्हणचं एक शब्दही बोलत नाही. राजा रावणानं त्याचा यज्ञ भंग होऊ नये याच्यासाठी आपल्या यज्ञाची वाट लावली. राजा रावणाचं जे काही अभिचारांचा यज्ञ आहे तो उद्ध्वस्त करून पाहणारा मूर्छित पडतो, क्षुधाक्रांत होतो आणि संपून जाऊन रावणाचा यज्ञ सिद्धीला जाईल आणि जगामध्ये विनाश पसरला जाईल. अशा प्रकारचं आवरण राजा रावणाचं पाचवं आहे. हे पंचावरण दयावे रावण तया सावे. वा अनेक आवरणे विविधे परिसर सांगेना. आणि नाथ महाराजांनी सांगितलं ही पाच पाच कोसाचं एक एक आवरण आहे. ही आवरण जो भेटतो तोच अहंकार रूपी रावणाच्या नरड्यावर पाय देतो मला. पण भेदू पाहणारा तडपू तडपू मरतो आणि लोक सल्ला देतात बाबा करोडो कमवायची सोडून हे काय सुरू आहे. आलं का? ही रावणाची आवरण भेदण्याचा प्रकार आणि जो भेदतो
त्याला रावण साधतो. रावण साधणं म्हणजे रावणाच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद येणं. आणि ती ताकद आल्यानंतर सुद्धा काही आवरणं असतात. ती कोणकोणती आहे, कशी कशी आहे, ऐका. मंत्रारण शस्त्रारण विकारांचे सर्पावरण भूत प्रेत ताळजान गुप्तावरण तयांचे. शस्त्रावरण आहे. तुम्हाला नाना प्रकारची शस्त्र लागतात. असतात राक्षसाच्या हातात तर ते चुलिस्त असतं. त्यानंतर भूत प्रेत, त्यानंतर नाना प्रकारचे सर्प असतील, विंचू असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची आवरण ही आतमध्ये आडवी असतात. आणि ती भेदून पलीकडे जाऊन रावणाच्या नारड्यावर पाय द्यायचा असतो. हे काही सामान्याकडून शक्य नाही. त्याच्यासाठी लागतात नर. कोण लागतात? वानर लागतात. हल्ली माणसं दलिंद्र झाले. दलिंद्रांकडून हे शक्य नाही. मला वानरपणाला म्हणावं प्रभू रामचंद्र भगवान की. आणि प्रत्येक जण वानर व्हावा म्हणून गावोगाव बजरंग बली आणून ठेवले. परंतु दुर्दैवानं होताना दिसत नाही असंही सांगतात. बाहेर परी राक्षसांची शस्त्रास्त्री बांधले कवची आमिषी शस्त्रे हातीची कैसे जळकती अंतरिक्षी. अहर्निशी 24 तास बाहेर राक्षसांची शस्त्र आहेत. 24 तास राक्षसांची बाहेर शस्त्र आहेत. आणि खरं आहे ना, एखादा महाराज एखादा धर्म कार्य करणारा टुकटुक करूच लागला तर दनादन मारून टाकतात मला. बरोबर आहे? राक्षसांची शस्त्र आकाशामध्ये झळकत असतात. नाना प्रकारे त्या ठिकाणी रावणाच्या यज्ञाचं संरक्षण ते करत असतात असंही सांगतायत. ऐसांतर बाह्य निश्चित राम साधावया स्वाचित्त रावण होमासे करीत समाहित मानसे. समाहित मानसे अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी यज्ञ करतोय. अंतर्बाह्य स्वस्थ चित्त आहे रावणाचं. चित्त स्वस्थ मला शांत बसलेलं आहे. आपलं चित्त स्वस्थ का नाही? गावात असं पण गावात रामायण स्पीकर लावून, भारत देश आपलाच आहे पण आपली हिंमत होईना झाली. स्पीकर लावलं की क्वचा फोनच आले. बंद करा ते म्हणते. तर त्याचा किती आवाज असला तर ऐकते जसं काय याच्या बापाचं लग्न आहे. का होतं हे सगळं? हे सगळं याच्यामुळे होतं की रावणाच्या यज्ञाचा प्रभाव आहे. आणि रावण स्वस्थ चित्त सर्व त्या ठिकाणी नियोजन करून स्वस्थ चित्त करून यज्ञ करतोय असं सांगताय. येकडे गळभारी सनध्वळे कपिकेसरी सनद्वाद ध्रुम करी राम नाम गदरी गरजत. राम नाम गजरी गरजत. होय, त्यांचं तिकडं दणकावून सुरू आहे पण आमचं इकडं खणकावून सुरू आहे. मोठ्यानं वानर गर्जना करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय असं सांगतात. विजयी रघुराज मारिला हरी रावण गुरुवीर उभारिला लागून ध्वज कपी समाज अति गजरे. वानर गर्जना करू लागले. महाराज मोठमोठ्याने शब्द वर केले. म्हणले अरे अहिरावण मारला महिरावण मारला. आता हा लंकेतला रावण आम्हाला मारायचा. विजयी आमचा कपिनाथ मारोडिया पाताळनाथ येऊनी आला रघुनाथ बळ्यात भूत हनुमंत. आणि वानर गर्जना करू लागले. आमचे बजरंग बली विजयी झाले. आमच्याच जाती जन्माला आलेला आहे. हनुमान वानर आहेत. वानरांना आनंद वाटू लागला. पाताळात आमचा हनुमान गेला. प्रभू रामाची सोडवणूक करून अहिरावण महिरावणाला मारून
विठ्ठला करोळी कामाक्षी प्रसन्न वेळोळी पाताळ भुवन मारुणी राक्षस श्रीराम श्रीरघुनंदन अनिला कामाक्षी देवीला प्रसन्न केलं पाताळामध्ये जाऊन राक्षसांना मारलं आणि प्रभू रामचंद्रांना घेऊन आला विजयी श्रीरामचंद्र विजयी आमचा हनुमानवीर विजयी सकळ वानर भार कपी समग्न नाचते वानर विजयी झाले हनुमानजी विजयी झाले म्हणून सर्वजण नाचतायत काय रावण महावीर काय लंका दुर्गदुष्काळ मारावयाद श्री वानरवार उपरमती वानर भार उपरमती वानराचे हात सुरू लागले कशाचा रावण रे कशाची लंका आता जातो आणि रावणाला मारतो मूर्ती जरा रघुनाथा जपी कायसी उदासता क्षणे मारू लंका नाता आळस परता साणी स्वामी आणि वानर गर्जना करून भगवंताला विनंती करतात भगवंता अहो उठाव म्हणले वाघ बसलेला असताना पुढं पुत्र नाचायले म्हणले किती दिवस नाचू द्यायचं थोडा आळस दूर करा आणि या रावणाला जिवंत मारा मनोळी आरती लोटांगणी लागती श्रीरामाच्या चरणी रावण कपेट करोणी झाली बंगाणी वानरा अहो रामा काहीतरी करा उठा रामा या रावणाच्या कपटानं आमचं माणसंच माणूस राहिलं नाही हो रामा होय की 15 घरात राहिले तर आमचे 2 भाऊ भांडण करायले का रामा या अहंकार रूपी रावणानं आमचं वाटोळ केलंय रामा आता धनुष्य घ्या या रावणाचा काटा काढा आणि आम्हाला सगळ्यांना एका ताटात बसवा रामा सापडले घरी वानर पडा तुझ्या चरण रजे श्री चिवठात ऐसे क्षणोक्षणात घडत केले बहुत दुःख रूप हो रामा या राक्षसांनी मारलं की तुमच्या पायाची मातीनं आम्ही उठायलो आपण रामा असलं पडून पडून उठणं काय बरं आहे का आम्हाला पडून देऊ नका आम्हाला पडून देऊ नका आम्हाला नाचू कीर्तनाचे रंगी देवा तुमचं नाव घेतलं की मुक्ती सोबतच मिळाली पाहिजे असला धर्म जगात नांदला पाहिजे माऊली म्हणतात धर्माची जगी नांदे सत्सुखे विश्व कोंदे अख्खं जग सुखी व्हायचं असेल तर जगात राम नामाचा धर्म वाढला पाहिजे रामा त्याच्यासाठी एवढा रावण खपवा ऐसी गलबल करती अत्यंत घेत येती काकुलती युद्ध करावया रघुपती प्रार्थितार्थी वानरे अत्यंत गजबजून हात जोडून विनंती करून प्रार्थना करू लागली म्हणले रामा मारावं एवढं लय सळालंय हो म्हणले खरे अहंकार रूपी रावण जर मारला तर आपली माणसं आपल्यात आडवाडवी करते भांडणं करते आणि सगळेच माणसं पट्टी देऊ लागले सप्ताहाची जाऊ मात्र सगळेच माणसं महाराज म्हणलं की हा म्हणू लागले ते अडचणी येईल नाही पण या अडचणी सगळ्या का येतात अहम रावण बघा मी इथलं मानतो याचा अर्थ तिथला रावण नाही इथलाच रावण आहे अहंकार रूपी रावण रामा तुमच्या धनुष्य बाणानं मारा आणि आम्हा भक्तांना सुखी करा गावटीला सुमित्रानंदा अत्यंत विनीत होऊन प्रार्थिता झाला रघुनाथ
मारा म्हणाले तर रामचंद्र प्रभू ऐकून घेतात. लक्ष्मण महाराज उठले, कारण त्याला सुमित्र पाहिजे. कोण पाहिजे? सुमित्र पाहिजे. सुमित्रानं विश्वामित्रानं विनंती केली तरच विश्वनाथ उठत असतो, जगन्नाथ उठत असतो. हे सूत्र आहे. लक्ष्मणानं हात जोडले, विनम्र भावनेनं लक्ष्मणजी त्या ठिकाणी हात जोडतात आणि राजा रावणाला काय बोलू, माफ करा, प्रभू रामचंद्रांना राजा रावणाला मारण्याबद्दल लक्ष्मण काय बोलतात ऐका. ऐक स्वामी राघवा, तू रघुकुलाचा ओलावा, नीर भक्त जन विसावा, वचन गौरवा पैसावे. हे रामा, अहो तुम्ही सूर्यवंशाचे कुलदीपक आहोत. खरंय, आपण सूर्यवंशी आहोत. म्हणून सूर्य उगवल्यानंतर उठणारे आहोत आपण. आपल्या धर्माची ध्वजावर सूर्य आहे. अयोध्येतल्या ध्वजावर सुद्धा सूर्य आहे. आपण सूर्याला नमस्कार करतो. राक्षसांचा ध्वज चंद्रासहित असतो, कारण ती राक्षस वंशी आहे. रावणाला मारायचं असेल, राक्षसांचा नाश करायचा असेल तर रामा उठा, विनंती आहे रामा. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करत आहेत भक्ताला विश्रांती देणाऱ्या भगवंता, उठा हो एकदा. भक्त पडता जन्मावरती, निवारिता तू तो रघुपती. हे ते कायसी युद्ध ख्याती, तुझी जगती तारका. अहो रामा, भक्त जन्म मरणाच्या आवरणामध्ये पडल्यानंतर तुमचं नामस्मरण केलं की त्रिभुवनातून तुम्ही भवसागरातून तारतात, ते तुमचं महत्व आहे. पण या नालायक रावणाचा प्रभाव वाढला की भक्त भजन करायचे सोडितात आणि वेगळ्या धंद्याला लागत. बरोबर, माणसाचे शत्रू होतात. अहंकारी म्हणतात, माय बापांचा उपहास करतात. हे सगळा कारस्थान या नालायक रावणामुळे व्हायले. रामा, आता धनुष्य घ्या आणि याचे तुकडे करून टाका. रामा, तू ताळीसी नवल कोण ऐकले तुझे नामगान. उच्चारिता रघुनंदन भवबंधन निवारे. आणि रामा, अहो तुम्ही ब्रह्मांडाला तारतात, भक्ताला तारतात, यात नवल नाही रामा. अहो नुसतं तुमचं नाव जरी घेतलं आणि प्रभू रामचंद्र भगवान की जय अशी गर्जना जरी दिली तर यम असं लट 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 कापतो. रामा, त्याच्या कानपट्टीत देऊन आम्ही मोक्ष घेतो. एवढं तुमचं नाव मोठं आहे देवा. एवढा तुझा नाम महिमा, तू आवळी असता रामा. अत्यंत क्लेश प्लवंगमा तिसरोत्तमा चुकवावे. अहो रामा, तुमचं नाव जरी घेतलं तर यम लट 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 कापतो. तुझ्या नामाच्या बळावर आम्हाला जाईल तिथं थाट आहे. होय, जय श्रीराम म्हणणारा कोणीही गावात गेला, कोणीही गावात खायला नुकती भले भजे बालुशे. खरं सांगा, शपथ, बरोबर. नुसतं जय श्रीराम म्हणलं तर 300 माणसाचं वाढ मिळाले का नाही? करोडपतीच्या बापाला भाकर नाही करा. मी खोटं नाही बोलत, वस्तुस्थिती आहे. रामा, एवढा महिमा तुमच्या नावाचा आहे. कशाचा आहे? व्यक्तीचा नाही, नावाचा आहे. आणि रामा, तुम्ही असताना हा रावण आम्हाला मारतोय. आमची वानर दनादन दनादन खाली पडतात. रामा, हे काही बरं नाही. रामा, काय करा, एवढा रावण मारून टाका. अशा प्रकारे नाम स्मृता रघुनाथ निवारे भो ब्रह्म.
एकांत युद्धाचा अहो रामा, तुमच्या नावाचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व असणाऱ्याच्या समोर त्याच्या भक्ताला मारायला म्हणले. बरोबर आहे? मग याला कसं जमू द्यायचं? याला ठेवू नका रामा. अशा प्रकारची विनंती प्रभूला करता. एक एक गोळांगूळ गिळू शके ब्राह्मण ओळ. ते काय से रावणाचे बळ युग तुंबळ करावया. युद्ध तुंबळ करावया हो भगवंता, तुम्ही असताना रावण युद्धाला येतो हे आश्चर्य. खरंय, वाघाच्या दारात कुत्र जर रोज भुकू लागलं, लोक म्हणतात वाघ घरात नाही. बरोबर? अहो रामा, तुम्ही भगवान आहात आणि तुमच्या समोर यायला म्हणले आणि वानरांना मारताय, याला खपवून टाका एकदाच. अशा प्रकारची विनंती सर्व वानर करतात. तथापि कपट योद्धा रावण नाही उदरणी अंगवान. छळ कर करुणी आन वानरगण त्रासित. आणि तथापि रावणामध्ये कोणतंही युद्ध बळ नाही, कोणतंही युद्ध सामर्थ्य रावणामध्ये नाही. पण कपटानच करायला म्हणणार. खरे, कपटानच कार्यक्रम व्हायला. बरोबर? प्रत्येक रामभक्ताचा जो कार्यक्रम रावणाकडून केला जातो तो कपटानच केला जातो. राम भक्ताच्या समोर यावं एवढं त्याचं सामर्थ्य अजिबात नाही. परंतु रामा, तुम्ही गप बसायला आणि हे टुटूट करायला म्हणले आमच्या समोर, जरा याला मारा. दुचित वैर्यास्ताला सीतरुण मारावे. आणि रावणाचं लक्षण आहे रामा, तुमच्या भक्ताला मारू शकण्याची ताकद नाही, पण तो कसं मारतो? जारण मारण उच्चाटन, जादूटोणा, मारण उच्चाटन. त्यानंतर काय काय सांगितलं? जारण मारण स्तंभन मोहन उच्चाटन मोहन, वशीकरण. वश करतो मला. आमचे जाऊन तिकडं का हे करायला गेल्यावर वशीकरणाचा विषय. आणि लक्षात घ्या ना तुम्ही, भारतातल्या निवडणुकीत महाराजांच्या पाया पडायचे सोडून देऊन नेते दुसरीकडे जाऊ लागले, पदवी आणू लागले. जरा यावेळेस वारकऱ्यांनी निष्ठा दाखवला विधानसभेला, नाही तर अवघड होतं मला. कोणी कुणीकडेही जाऊ लागलं का? हा वशीकरणाचा विषय, जारण मारणाचा विषय, या सगळ्यांचं उच्चाटन करणं. आणि प्रभू, तुमचं राम राज्य प्रस्थापित करायचं, एवढा रावण मारून द्या रामा, अशा प्रकारची विनंती करता. कपट योद्धा रावण वदावया श्रीरामा प्लवंगमा सोडवी. असला कपट योद्धा मारायचा. आणि मारत असताना रामा, आम्हाला जरा सोडवावं. या कपटी असणाऱ्या योद्ध्यानं आमचं सर्व सामर्थ्य आहे का? 100%. वाढणारा एवढं सामर्थ्य कोणातच नाही. पण महाराज, जारण मारण उच्चाटन वशीकरण अशा नाना प्रकारच्या गोष्टींनी आमचीच माणसं आमची टंगडे धरू लागल्यास काय करायचं? कोणाच्या विरुद्ध लढायचं? शत्रू तिकडं. आता पाकिस्तान युद्ध करू लागले, भारताच्या मिलिटरीमॅनला जर भारताच्याच लोकांनी घरात बांधून टाकलं तर युद्ध कसं जिंकता येईल? आणि अशा प्रकारची कृती अहंकार रूपी रावणाकडून केली जाते रामा. म्हणून हा रावण मारा. सत्य एक श्रीरामचंद्र डोळे घरीला उद्धार रावण किंकर ते किती. आणि रामा, दुष्टाचं निर्दलन करण्याची सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे. कोणात आहे? फक्त तुमच्यात आहे. आणि हे चुचून रे केवढा आहे म्हणले रावण्या. वानरांचं बोललंय महाराज. वानर म्हणले याची ताकद नाही हो रामा,
तुम्ही थोडं लक्ष घालीना झाला. काय करीना? लक्ष घालीना झाला असं लक्ष्मण म्हणू लागलं. रामा लक्षात घ्या, लक्ष घाला आणि लक्ष करून एवढा रावण मारा. भक्त ऋषीश्वर धर्म निरंतर रक्षावा. आणि रामा तुमचं ब्रीद आहे भक्ताराचे पायापासी, दुर्जनासी संहारी. आणि रामा हे लई पापी आहे म्हणजे याला एकदा आमच्या देखत पालत म्हणले याची 10 मुंडके कापून टाकले. कारण वेगवेगळ्या नाना प्रकारच्या कृतीतून हा आम्हाला मारतोय, आम्हाला त्रास देतोय, तुमचं नाम वाढवण्यापासून आम्हाला अडवतोय. याला एकदा रडवा, याला एकदा तुडवा बडवा खतम करा. वानर विनंती करू लागले. का करताय? दुसऱ्याचं कल्याण. आणि नाथ महाराज सुद्धा विनंती करतात. नाथ महाराज सुद्धा विनंती करत आहेत की अहंकार रूपी रावणापासून लोकांनो थोडं सावध राहा. संरक्षामी भक्त सेना निजव्रता. आणि रामा तुमचं व्रत आहे निजजनाचं संरक्षण करणं, वेदाचं प्रतिपादन करणं, दुष्टाचं निर्दलन करणं. रामा एवढं करावं. खरंच सांगावं, एवढी माणसं मोहात अडकलेली असताना सुद्धा रामनाम घेतलं तर इतका त्रास आहे. सगळीच लोक मोहातून बाहेर निघाले. प्रत्येकाला जर राम आवडू लागला तर जग किती सुखी होईल. अधर्माची अवधी थोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभरी. अशा प्रकारचा प्रकार करायचा. देवा दैत्यांची पुढे नाशी, साधूंचा मान दिवसी, धर्मासी नीतीशी शेष बरे. या वाक्याला खरं करा देवा. यदा यदा धर्मश्च ग्लानी भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. देवा एवढा दुष्टाचा नाश करा आणि आम्हा जय श्रीराम वाल्यांचा काट करा. देवा या ठिकाणी आस्था भावार्थ रामायण युट्यूब चॅनल साठी दररोजची रेकॉर्डिंग सुरू आहे. आणि या ठिकाणी श्री संत मोतीराम महाराजांच्या नावानं, बाबू महाराजांच्या आशीर्वादानं दररोजचं अन्नछत्र सुरू आहे. दिवसभर अन्नदान, 2 तास ज्ञानदान आणि 24 तास नामभजन, अशा प्रकारचा उपक्रम सुरू आहे. आमचे आदरणीय रामकिशन कुंडलेजी गुट्टे आमचे चुलते आहेत, त्यांचं सहकार्य आहे, बाबू महाराजांचा आशीर्वाद आहे आणि सर्व सज्जन मायबापांच्या सामर्थ्यानं, सहकार्यानं राम राज्याची पताका मोक्ष नगरी अयोध्या येथे फडकली आहे. ती राम राज्याची प्राण प्रतिष्ठा प्रत्येक मराठी अंतःकरणावरती पोहोचवण्याचा, स्थापित करण्याचा विडा बजरंग बलीच्या कृपेनं, गहिनीनाथाच्या कृपेनं या ठिकाणी मोतीराम महाराजांच्या आशीर्वादाने आहे. तो प्रयत्न प्रभू प्रत्यक्षात उतरवतील ही अपेक्षा. रामकृष्ण.